नमस्कार मंडळी. अजून काय म्हणू शकतो या परफॉर्मन्सला. परवा म्हणजे बेसिकली काल पण नाही, परवा जी टेस्ट मॅच घडली आणि 35 ओव्हरमध्ये जी इंडियाने 5 दिवसाची टेस्ट मॅच घडवली त्याला म्हणतात एक चॅम्पियन परफॉर्मन्स. एक पर्स्पेक्टिव्हच चेंज करून टाकलं. जेवढे दिवस आपण अप्रोच ऐकवत होतो ते अप्रोच काय असतं ते टेस्ट मॅचमध्ये आज दाखवलं. आणि फुल क्रेडिट मी म्हणतो गंभीरला जायलाच पाहिजे, कारण कोणताही दुसरा कोच असता मला नाही वाटत त्यांनी हे एवढी थोडीफार जी रिस्क घेतली ती घेतली असती. टीम इंडिया फिअरलेस क्रिकेट खेळते, बांगलादेशच्या खूप वर आहे, सगळं मला कबूल आहे. पण कोणत्याही दुसऱ्या टीमनी 300 350 तरी करूया एवढा विचार केला असता. पण जी अप्रोच आपली होती, असं वाटलं चौथ्या दिवशी जर आपण 150 पण ऑल आउट झालो असतो तरी आपण ही मॅच जिंकायला तयार होतो. 34 ओव्हर्स 4 बॉल्समध्ये 285 फॉर 9 करून डिक्लेअर केलं. ही अशी टेस्ट मॅच मला वाटतं पूर्ण दुनिया बघते आणि इव्हन बॅसबॉल पण याच्याकडे तोंड उघडं ठेवून आता बघत असेल की त्याला आम्ही तर 4-5 रन रेटने नेहमी खेळायला ट्राय करतो. पण जेव्हा सिच्युएशन आली, 2च दिवस राहिले होते, काय इंग्लंडनी अटेम्प्ट केली असती का अशी टेस्ट मॅच जिंकायला, तर मला तर वाटत नाही. ज्या हिशोबाने इंडिया खेळले खरंच हॅट्स ऑफ आहे गौतम गंभीरला, हॅट्स ऑफ आहे रोहित शर्माला. आणि हे असं एक स्पेक्टेकल घडवून आणलं. ह्यामुळे टेस्ट क्रिकेट इम्पॉर्टंट आहे बघण्यासाठी. ह्यामुळे टेस्ट क्रिकेट जागा राहणार आहे, इंटरेस्ट मेंटेन राहणार आहे आणि यंगस्टर्स टेस्ट क्रिकेट पिकअप करणार आहे. पहिल्या दिवशी जेव्हा इंडियानी 107ला 3 केले होते आणि मग 2 दिवस वॉशआउट झाले तेव्हा अनबिलिव्हेबल वाटत होतं की रिझल्ट येईल. पण बॉलर्स पण खूप जास्ती रिस्पॉन्सिबल आहे जेवढे बॅट्समन रिस्पॉन्सिबल आहे. 233ला बांगलादेशला ऑल आउट करणं किंवा 146ला ऑल आउट करणं, सगळ्या बॉलर्सचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्ही बघाल तर जेव्हा पार्टनरशिप ब्रेक करायची असते बुमराह हात वर करतो, जेव्हा एक कन्सिस्टंटली लेफ्ट हँडर्स आउट करायचं असतं अश्विन पुढे येतो, जडेजा तर त्याच लाईनवर बॉलिंग टाकून त्यांनी किती दुसऱ्यांच्या विकेट्समध्ये कॉन्ट्रीब्यूट केले. जेवढं 35 ओव्हरमध्ये 285 मध्ये बॅट्समनचं कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढंच मला वाटतं की 20 विकेट घेण्यात बॉलर्सचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. जयस्वालवरती थोडंसं बोलूया. आय थिंक दोन्ही इनिंग्समध्ये 50 काढणं अशा सिच्युएशनमध्ये ह्या मॅचमध्ये जेव्हा की इंडियन टीममध्ये खूप जास्ती रन्स कोणाला काढता आले नाही तेव्हा 71 करणं 52 बॉल्समध्ये, परत काल 53 केले. खरंच कौतुक आहे त्या मुलाचं. आणि ऑल 3 फॉर्मॅट्समध्ये जयस्वालकडे बघणं आता खूप जरुरी आणि इम्पॉर्टंट झालंय. मला समजा वाटतं की गिलला खूप लवकर त्या 3 फॉर्मॅट्सचा कॅप्टन म्हणून प्रोजेक्ट केलाय, पण जर जयस्वालला चान्स दिला, वेस्ट इंडिजमध्ये 200 आहे, T20 मध्ये परफॉर्मन्स आहे, ODIs तर खेळेलच चांगला झाल्या तर, आणि ह्यावेळी टेस्ट मॅचेसमध्ये खेळून त्यांनी जो कॉन्फिडन्स आणून दिला, जर ऑस्ट्रेलिया सिरीज जयस्वालची चांगली गेली तर मला वाटतं गिलचा क्राऊन जयस्वालला देण्यात आपल्याला काहीही हिचकिचाहट नसलीच पाहिजे. तो मॅन ऑफ द सिरीज झाला. अश्विन ज्यांनी 11 वेळा आता मॅन ऑफ द सिरीज घेतले, मुरलीधरनच्या वर गेलाय तो, कारण त्यांनी 40 टेस्ट मॅच कमी खेळलेत. आणि नक्की जेव्हा इंडियात सिरीज होईल तेव्हा परत तो 1-2 मॅन ऑफ द सिरीज तर नक्कीच जिंकेल. यानंतर बोलूया इंडियाची इन्व्हिन्सिबिलिटीवरती बोलूया. इंडिया घरी इन्व्हिन्सिबल झाले. 4900 दिवस हे लोक सिरीज हरले नाहीयेत. लास्ट सिरीज इंग्लंडची 2012 मध्ये हरले होते. आणि काय परफॉर्मन्स करतात यार. म्हणजे मोठ्या टीम्सची एखादी टेस्ट मॅच हरले तर बाकी 3 टेस्ट मॅच त्यांना झोपवूनच टाकतात. बांगलादेशच्या तर वेगळ्याच लीगमध्ये, म्हणजे ऍक्सेप्ट करू शकतो बांगलादेश 2 टेस्ट मॅच जिंकून आल्या, थोडे स्ट्रॉंग वाटत होते, स्पिनर्स होते, बॅट्समन फॉर्ममध्ये होते, पण 35 ओव्हरमध्ये चॅलेंज संपवून टाकलं बांगलादेशचं. म्हणजे कोणताही बांगलादेशी फॅन किंवा प्लेअर किंवा टीम मॅनेजमेंट जेव्हा त्याच्याकडे बघत असेल ते लोक एकच गोष्ट विचार करत असतील की 5 दिवसाच्या टेस्ट मॅचमध्ये जर 35 ओव्हर काय 25 ओव्हरमध्ये टीम इंडिया आपल्याला कम्प्लिटली झोपवू शकते तर आपली क्वालिटी कुठे ना कुठेतरी लॅकिंग आहे. मला वाटतं बांगलादेशला परत जायला पाहिजे, एरिया शोधायला पाहिजे, अजून टेस्ट मॅचेस बाहेरच्या टीम्सच्या अगेन्स्ट घरी जिंकायला पाहिजे, बाहेर जिंकायला पाहिजे, तेव्हाच ते टीम इंडियाला चॅलेंज करू शकतात. करंटली कोणतीही टीम वर्ल्ड ओव्हर अशी वाटत नाही की इंडियामध्ये येऊन त्यांना घरी हरवू शकेल. एक इन्व्हिन्सिबिलिटीची सम सॉर्ट ऑफ ऑरा त्यांच्या अराउंड आलेला आहे आणि मला नाही वाटत की आता टीम इंडियाला हरवणं तेवढं सिम्पल असेल. बुमराबद्दल स्पेसिफिकली बोलू इच्छितो. 38 टेस्ट मॅच, 170 विकेट, गोट तर तो झालेलाच आहे. कोणताही फॉर्मॅट 25च्या वर ऍव्हरेज नाहीये. जिथे पाहिजे तिथे येऊन विकेट्स काढतो. म्हणजे बॅट्समनला माहित असतं आता बुमराह आलाय, आता विकेट जरा आपण जपून खेळूया, पार्टनरशिप चांगली झाली, बुमराहला नको मारूया किंवा बुमराहच्या अगेन्स्ट नीट खेळूया. तो कसाही प्रयत्न केला तरी त्याचा एक तर स्टंप उडतो, नाही तर स्लिपला कॅच जातो, नाही तर एखाद्या बाउन्सरला ग्लव लागतो. बुमराह एवढा एक्सपर्ट झालाय त्याच्या आर्टमध्ये की मला वाटतं आता त्याला जरा थोडं रेस्ट द्या, कारण 5ही ऑस्ट्रेलियन टेस्ट जर तो खेळला ना तर आपल्याला एक खतरनाक रिझल्ट तो आणून देईल. द अल्टिमेट टेस्ट, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाचा अल्टिमेट टेस्ट राहणार. जेव्हा मी बांगलादेशची टेस्ट मॅच बघत होतो आणि न्यूझीलंडचा श्रीलंकेशी परफॉर्मन्स बघत होतो तेव्हा मला असं वाटू लागलं की आता ज्या आहेत त्या सगळ्या प्रॅक्टिस मॅचेस आहेत. जे काय तुम्हाला करायचं एक्सपेरिमेंट जे काय करायचं ते तुम्ही त्या मॅचेसमध्ये करून घ्या, कारण रिअल टेस्ट आता नोव्हेंबरमध्ये येते. आणि इंडियाचा फॉर्म बघून खूप एक्साइटमेंट होते की जे काय ऑस्ट्रेलियन प्लेयर्स म्हणजे थांबले ना बदला घ्यायला,
त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून एक टेस्ट सिरीज आपण जिंकू शकतो का आता, असं मला वाटायला लागले. पहिले मला वाटत होतं की ह्यावेळी थर्ड टाइम ऑस्ट्रेलिया लकी होणार आहेत, पण आता असं वाटायला लागलं की एकदम अटोतटीचा सामना त्या सगळ्यांमध्ये नक्की होणार आहे. एक गोष्ट तीच असते की जेव्हा अश्विन किंवा जडेजा ह्यापैकी एकाला सॅक्रिफाईस करायला लागेल ऑस्ट्रेलिया, तेव्हा टीमचा बॅलन्स कसा असेल हे बघणं मला खूप इंटरेस्ट आहे. पण त्या सिरीजला अजून 1 महिना आहे, तोपर्यंत न्यूझीलंड येणार आहे. न्यूझीलंडच्या अगेन्स्ट प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट. तो गौतम गंभीर आणि त्याची मॅनेजमेंटनी पहिल्यांदा असं दाखवलं की जे सिनारिओज गेम विदिन गेम्स असतात ते लोक नक्की खेळतात. त्यांनी फर्स्ट टेस्ट मॅचला जेव्हा 500चा टार्गेट दिलं होतं तेव्हा 250च्या आत काढूया अशा टाईपची त्या लोकांनी सेटिंग केली होती. हे जे छोटे गेम्स आहेत जे प्रॅक्टिस मॅचेसमध्ये खेळतो ते त्यांना खेळायचं ऑपॉर्च्युनिटी मिळाली. जेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल येईल, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 5 टेस्ट मॅच येतील, तेव्हा खूप सिच्युएशन्स अशा येतील जेव्हा नॉर्मल गेमपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. ती प्रॅक्टिस करायची ऑपॉर्च्युनिटी आत्ता आहे. ह्या 2 टेस्ट मॅचमध्ये खूप छान ती प्रॅक्टिस करून घेतली. आता ती न्यूझीलंडच्या 3 टेस्ट मॅचेसमध्ये पण मिळणार आहे. बघण्याला खूप इंटरेस्टिंग असेल की न्यूझीलंडच्या अगेन्स्ट कशी टीम इंडिया प्लेयर्स बदलते, काय सिच्युएशनमध्ये खेळते, किती स्वतःसाठी टार्गेट सेट करते आणि कशी अप्रोच त्या टेस्ट मॅचेसना देते. कारण जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट सिरीज येईल तेव्हा सगळं रेडी पाहिजे असणार आहे, सगळे लोक तयार पाहिजे असणार आहे आणि इंडियाला फुल फिटनेस पाहिजे असणार आहे. मला शुअर आहे गौतम गंभीरचं त्याच्यावरती नक्की लक्ष असेल. काही विकनेसेस आपल्याला ह्या टीममध्ये आहेत का, तर टॉप ऑर्डर बॅटिंग अजून एक खूप मोठा क्वेश्चन मार्क बनली. गिलनी फर्स्ट टेस्ट मॅचमध्ये 100 केली, पण त्याच्यावरती असा खूप कॉन्फिडन्स येत नाही. ह्यावेळी दोन्ही इनिंगमध्ये आउट होण्यासारखं काही नव्हतं, पण गिल आउट झाला. फर्स्ट इनिंग तर सोडून द्या, पण तरी एक छोटासा क्वेश्चन मार्क त्याच्यावर आहे. रोहित आणि विराट न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये दोघांना 1-1 100 काढणं अनिवार्य आहे, कारण तेव्हाच आपण त्या टॉप ऑर्डरला तयार बघू शकू. ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि ते तुम्हाला 250ला आउट करतील, तेव्हा त्यांनाच 150ला आउट करणं खूप डिफिकल्ट आहे. एवढंही टीम इंडियाने लक्षात ठेवायला पाहिजे. बाकी जर तुम्ही टेस्ट मॅच ही बघितली तर ती एक खूप वेगळी आणि एन्जॉयबल टेस्ट मॅच झाली. हे तर खरंच टीम इंडिया घरी छानच खेळते, पण ही जी बांगलादेशचं डिमॉलिशन होतं ते डिमॉलिशन बघून असं वाटलं की टीम इंडिया आता स्वतःला एका अशा लेवलवर कन्सिडर करते की जिथून ते आपला चॅलेंज फक्त तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल म्हणून बघतात. तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे अनालिसिस कसं वाटलं ते नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. न्यूझीलंड सिरीजच्या आधी पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.